एका व्यक्तीवर अवैध धंदे करीत असल्याचा आरोप करीत त्याचा मोबदला म्हणून 5 जणांनी 3 लाख रुपये खंडणीची मागणी केली। तसेच त्याने नकार दिल्याने त्यातील 4घांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। शिवाय गळ्यातील सोनसाखळी आणि रोकही लुटली। या प्रकरणी वणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आरिफ रहमान खलील रहमान राहणार काळे लेआउट असे मारहाण करीत ऐवज लुटलेल्या आणि खंडणीची मागणी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। 31 जुलैला सायंकाळी ते येथील दीपक चौपाटी परिसरात एका चिकन विक्रीच्या दुकानापुढे उभे होते। तेवढ्यात तेथे आरोपी शेख सद्दाम शेख उस्मान क्षितिज लायनू इंगळे दोघेही राहणार रंगनाथ नगर, जुबेर खान अकबर खान राहणार काजीपुरा, फैजल खान फिरोज खान, अब्दुल फरान अब्दुल गफ्फार दोघेही राहणार मोमिनपुरा हे त्यांच्याकडे आले। यावेळी शेख सद्दाम याने आरिफ यांच्यावर अवैध धंदा करीत असल्याचा आरोप केला। तसेच अश्लील शिवीगाळ करीत 3 लाख रुपये खंडणीची मागणी केली। शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली। त्यानंतर आरिफ यांनी खंडणीच्या मागणीला नकार देतात शेख सद्दाम याने त्यांची कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। तसेच त्यांच्या गळ्यातील 54,000 रुपये किमतीची सोनसाखळी आणि शर्टच्या खिशातील 1,640 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। शिवाय साथीदारांसोबत तेथून निघून गेला। त्यानंतर आरिफ यांनी थेट स्थानिक पोलीस ठाणे गाठले। यावेळी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले। दरम्यान 1 ऑगस्टला या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली। त्यावरून आरोपी शेख सद्दामसह 5 आणि फारुख चिनी राहणार वणी अशा एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान शेख सद्दाम यांच्या गटाच्या वतीनेही आरिफ यांच्या विरुद्ध तक्रार देण्याचा प्रयत्न झाला, मात्र वृत्त लिहोस्तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता।